नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगवरचा प्रॉब्लेम या ठिकाणी घेणार आहोत. तो मी प्रॉब्लेम आपणाला वाचून दाखवतो. भारत उदय कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड एंगेज्ड इन कॉन्ट्रॅक्ट वर्क हॅज द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑन 31 December 2003. पर्टिक्युलर डेबिट रुपीज, क्रेडिट रुपीज. शेअर कॅपिटल शेअर्स ऑफ ₹10 each 35,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट as on 1st January 2003 ₹2,000. provision for depreciation on plant and machinery plant and tools ₹6,000. contract account, contractees account, contract number 303 1,28,000. creditors 8,000. these all are credit balance. Land and building at cost debit balance 7,000. Plant and tools at cost 5,000. Bank balance 4,000. Contract number 303. Material issued 60,000. Direct labor 83,000. Expenses 4,000. Plant and tools at site 16,000. Total of both side 1,79,000. Contract number 303 having a contract price of ₹2,40,000 was begun on 1st January 2003 and contractee pays 80% of the work completed and certified. The cost of work done since certification is estimated to be ₹2,200. After the trial balance was extracted on 31st December 2003, plant costing ₹4,000 was returned to the store and material at site on that date were valued at ₹3,000. Provision is to be made for subcontract cost amounting to ₹100 incurred on contract number 303 and for depreciation of all plant and tools at the rate of 10% on cost. Prepare contract number 303 account showing the computation of profit, if any, for which credit may be taken in 2003 and prepare the balance sheet as on 31st December 2003. अशा प्रकारचा प्रॉब्लेम आहे. या ठिकाणी आपणाला कॉन्ट्रॅक्ट अकाउंट तर विचारलेलं आहेच, त्याचबरोबर बॅलन्स शीट सुद्धा त्या तारखेची विचारलेली आहे. तर मग आता आपण ह्या प्रॉब्लेमला सुरुवात करूया. आता पहिला आयटम घेतो मी, शेअर कॅपिटल. हे बघा, बॅलन्स शीट लॅबिलिटी साईड या ठिकाणी मी लिहिलेलं आहे शेअर कॅपिटल 3,500 शेअर्स ॲट द रेट ऑफ ₹10 each अमाऊंटेड टू ₹35,000. शेअर कॅपिटल अशा पद्धतीने आपण लिहिलेलं आहे. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ॲज ऑन 1st January 2003 ₹2,000. तर या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं बॅलन्स आलं लक्षात. ओपनिंग बॅलन्स ₹2,000 मी या ठिकाणी लिहिलेलं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपनिंग बॅलन्स ₹2,000. इनर कॉलमला लिहिलं आहे चालू वर्षाचं बॅलन्स त्यामध्ये ॲड करण्यासाठी. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर डिप्रिशिएशन ऑन प्लॅन्ट अँड टूल्स. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला या ठिकाणी प्रोव्हिजन फॉर डिप्रिशिएशन ऑन प्लॅन्ट अँड टूल्स ओपनिंग बॅलन्स ₹6,000 इनर कॉलमला लिहिलेलं आहे. कारण असं जेव्हा प्रोव्हिजन केलं जाते डिप्रिशिएशनचं ते लॅबिलिटी साईडला लिहिलं जाते. म्हणजे याचा अर्थ काय, त्या इमारती त्या असेटच्या किमतीतून डिप्रिशिएशन वजा केलं जात नाही, तर वेगळं त्याचं प्रोव्हिजन या ठिकाणी तयार केलं जाते. आलं लक्षात. म्हणून ते लॅबिलिटी साईडला प्रोव्हिजन फॉर डिप्रिशिएशन लिहिण्यात आलेलं आहे. त्यानंतर कॉन्ट्रॅक्टीज अकाउंट कॉन्ट्रॅक्ट नंबर 303 ₹1,28,000 कॉन्ट्रॅक्टीकडून मिळालेली आहे. कॅश रिसिव्ड आहे ही. ₹1,28,000 कॅश मिळालेली आहे वर्क सर्टिफाईडच्या काही प्रमाणामध्ये. तर ते आपण किती आहे ते नंतर बघू आपण. आता हे कॅश रिसिव्ड या ठिकाणी लिहिलेलं आहे मी, ते नंतर बघू आपण. त्यानंतर क्रेडिटर्स ₹8,000. तर पहा, हे क्रेडिटर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला क्रेडिटर ₹8,000 या ठिकाणी मी ते लिहिलेले आहे लॅबिलिटी साईडला. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग ॲट कॉस्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लँड अँड बिल्डिंग ॲट कॉस्ट ₹7,000. त्यानंतर प्लॅन्ट अँड टूल्स ॲट कॉस्ट 5,000. प्लॅन्ट अँड टूल्स ॲट कॉस्ट आलं लक्षात. प्लॅन्ट अँड टूल्स ॲट कॉस्ट. तर या ठिकाणी प्लॅन्ट
जे आहे ते साईटवर 12,000 रुपयाचं आहे. पहा या ठिकाणी दिलेला हे प्लॅन्ट ॲट साईट 12,000 आणि स्टोअरमध्ये आहे 4,000चं हे रिटर्न टू स्टोअर 4,000 आणि एक जुनं प्लॅन्ट 5,000 रुपयाचं स्टोअरमध्ये आहे. असे 5,000 आणि 4,000 असं मिळून ते 9,000 आणि साईटवर असलेले 12,000 असे 12 अधिक 9 बरोबर आहे 21,000. तर प्लॅन्ट अँड टूल्सच्या बाबतीमध्ये पुन्हा एकदा सांगतो, प्लॅन्ट अँड टूल्सचं विभाजन 3 याच्यामध्ये केलेलं आहे. हे आता साईटवर असलेलं 12,000चं आणि नवीन प्लॅन्टपैकी स्टोअरमध्ये असलेलं 4,000चं आणि स्टोअरमध्ये जुनं प्लॅन्ट 5,000चं म्हणजे 5 आणि 4 9,000 हे टोटल आणि हे नवीन 12 असं 21,000चं प्लॅन्ट अँड टूल्स त्या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढं दिले पहा बँक बॅलन्स 4,000. तर हे बँक बॅलन्स असेट साईडला 4,000 रुपये आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत. हे झाले बॅलन्स शीटला येणारे आयटम. आता कॉन्ट्रॅक्ट नंबर 303 मध्ये सी संबंधित असणारे जे खर्च आहेत ते खर्च. मटेरियल इश्यूड ₹60,000. हे पहा कॉन्ट्रॅक्ट अकाउंटच्या डेबिट साईडला मटेरियल इश्यूड ₹60,000. त्यानंतर डायरेक्ट लेबर 83,000. त्यानंतर एक्सपेन्सेस 4,000 टू एक्सपेन्सेस 4,000 डेबिट साईडला कॉन्ट्रॅक्टशी संबंधित असल्यामुळे. त्यानंतर प्लॅन्ट अँड टूल ॲट साईट ॲट कॉस्ट 16,000. तर पहा 303 नंबरच्या कॉन्ट्रॅक्टवर प्लॅन्ट 16,000 रुपयाचं या ठिकाणी आहे साईटवर, ते या ठिकाणी आपण त्याची नोंद केलेली आहे. तर प्लॅन्टशी संबंधित असणारे किंवा कॉन्ट्रॅक्टशी संबंधित असणारे खर्च आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. त्यानंतर काही माहिती दिलेली आहे या ठिकाणी. कॉन्ट्रॅक्ट नंबर 303 हॅव कॉन्ट्रॅक्ट प्राइस ऑफ ₹2,40,000 वॉज बिगॅन ऑन 1 जानेवारी 2003. तर ह्या कॉन्ट्रॅक्टची प्राईस 2,40,000 रुपये आहे आणि हा कॉन्ट्रॅक्ट 1 जानेवारी 2003 रोजी सुरू झालेला आहे. अँड कॉन्ट्रॅक्टी पेज 80% ऑफ वर्क कंप्लिटेड अँड सर्टिफाईड. म्हणजे करारामध्ये असं ठरलं आहे जेवढं काम केलेलं आहे त्याची 80% रक्कम कॉन्ट्रॅक्टीकडून कॉन्ट्रॅक्टरला दिली जाईल. तर पहा हे 1,28,000 जे मिळालेले आहेत कॉन्ट्रॅक्टीकडून ते 80% आहेत. आलं लक्षात. तर आता आपल्याला या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टीकडून मिळालेली रक्कम 80% तेव्हा 1,28,000. तर 100% तेव्हा किती? हे 100 भागिले 80 गुणिले 1,28,000. तर हा शून्य गेला, हा शून्य केला. 2 8, 2 10, 4 1 4, 4 3 12, 4 2 8 हे 3 शून्य बरोबर आहे. 5ने गुणाकार करा त्याला, हे 3 शून्य, 5 2 10 शून्य, हातचा आला 1, 5 3 15 आणि 1 16. म्हणजे या ठिकाणी वर्क सर्टिफाईड हे 1,60,000 आहे. 1,60,000चं वर्क सर्टिफाईड आहे. द कॉस्ट ऑफ वर्क डन सिन्स सर्टिफिकेशन इज एस्टिमेटेड टू बी ₹2,200. तर पहा 1,60,000चं वर्क सर्टिफाईड या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. बाय वर्क इन प्रोग्रेस वर्क सर्टिफाईड 1,60,000 आणि ज्या तारखेला सर्टिफिकेट पाहणी केली त्या तारखेपासून पुढे जे काम झालेलं आहे ते काम 2,200 रुपयाचं आहे, परंतु त्याचं सर्टिफिकेट आपणाला मिळालेलं नाही. म्हणून त्याला म्हणायचं वर्क अनसर्टिफिकेट 2,200. असे हे 1,60,000 आणि हे 2,200 1,62,200 ची नोंद आपण या ठिकाणी केलेली आहे कॉन्ट्रॅक्ट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आणि मग बॅलन्स शीटच्या असेट साईडला वर्क इन प्रोग्रेस वर्क सर्टिफाईड 1,60,000 आणि वर्क अनसर्टिफाईड 2,200 याची बेरीज घेऊन आपण 1,62,200 इनर कॉलमला लिहून ठेवलेली आहे. त्यानंतर आफ्टर द ट्रायल बॅलन्स वॉज एक्स्ट्रॅक्टेड ऑन 31 डिसेंबर 2003 प्लॅन्ट कॉस्टिंग ₹4,000 वॉज रिटर्न टू स्टोअर. तर 4,000चं 16,000चं प्लॅन्ट ह्या कॉन्ट्रॅक्टवर आहे, त्यापैकी 4,000चं प्लॅन्ट रिटर्न करण्यात आलेलं आहे. ते मी क्रेडिट साईडला या ठिकाणी दाखवलं आहे पहा. तर हे बाय प्लॅन्ट रिटर्न 4,000 आलं लक्षात. 4,000चं प्लॅन्ट परत करण्यात आलेलं आहे, ते मी इनर कॉलमला लिहून ठेवलेलं आहे 4,000 रुपये.
त्यानंतर मटेरियल ॲट साईट ऑन दॅट डेट वेअर व्हॅल्यूड ₹3000. तर त्या तारखेला म्हणजे लेखे बंद होण्याच्या तारखेला 3000 रुपयाचं मटेरियल त्या ठिकाणी साईटवर शिल्लक आहे. म्हणून या ठिकाणी लिहिले मी बाय मटेरियल ॲट साईट ₹3000 कॉन्ट्रॅक्ट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर पुढं दिले पहा, प्रोव्हिजन इज टू बी मेड फॉर सब कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट अमाऊंटिंग टू ₹100 इन्कर्ड ऑन कॉन्ट्रॅक्ट नंबर 303. तर सब कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट त्या ठिकाणी 100 रुपयाची तरतूद करा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. कारण ते ट्रायल बॅलन्समध्ये आलेलं नाही, परंतु कुठलं तरी छोटं काम एका दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरकडून करून घेतलेलं आहे आणि त्याचा 100 रुपये खर्च आहे, तर त्याची तरतूद करा म्हणून सांगितले. तरतूद करा म्हणल्याच्या नंतर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला प्रोव्हिजन फॉर सब कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट ₹100 आणि ह्याचा दुसरा इफेक्ट कॉन्ट्रॅक्ट अकाउंटच्या डेबिट साईडला टू सब कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट ₹100. अशा पद्धतीने ह्या 100 रुपयाची दोन ठिकाणी नोंद झाली, कॉन्ट्रॅक्ट अकाउंटच्या डेबिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला प्रोव्हिजन फॉर सब कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट म्हणून या ठिकाणी केलेली आहे नोंद. त्यानंतर पुढं दिलेलं आहे पहा, अँड फॉर डिप्रिशिएशन ऑफ ऑल प्लॅन्ट अँड टूल्स @ 10% ऑन कॉस्ट. तर सर्व प्रकारच्या प्लॅन्टवर 10% घसारा या ठिकाणी आकारायला सांगितलेला आहे. तर पहा, आपल्याकडे जे नवीन प्लॅन्ट आहे ते 16,000चं आहे. आलं लक्ष, 16,000चं. यापैकी 4,000चं आपण परत केलेलं आहे, रिटर्न केलेलं आहे आणि जवळपास 12,000चं कुठं आहे, साईटवर आहे. आणि ओल्ड प्लॅन्ट आहे, ओल्ड प्लॅन्ट 5,000चं कुठं आहे, स्टोअरमध्ये आहे. हे रिटर्न टू स्टोअर. तर अशा 3 प्रकारच्या प्लॅन्टवर आपणाला 10% घसारा आकारायचा आहे. आलं लक्षात. तर हा घसारा आकारत असताना 10% दराने आपण तो घसारा आकारायचा आहे. आता हे ओल्ड प्लॅन्ट कुठं दिलेलं आहे, ट्रायल बॅलन्समध्ये दिलेलं आहे. पहा, लँड अँड बिल्डिंगच्या खाली प्लॅन्ट अँड टूल्स ॲट कॉस्ट 5,000. हे ओल्ड प्लॅन्ट 5,000 स्टोअरमध्ये ऑलरेडी आहे आणि ह्या प्लॅन्टसाठी म्हणून 16,000चं प्लॅन्ट त्यांनी खरेदी केलं. 16 पैकी 4,000च्या प्लॅन्टची साईटवर गरज नव्हती म्हणून ते स्टोअरला रिटर्न केलेलं आहे आणि 12,000चं प्लॅन्ट साईटवर वापरलेलं आहे. म्हणजे हे प्लॅन्ट, नवीन प्लॅन्टचे 2 भाग, एक स्टोअरमधलं आणि साईटवरलं, आणि जुनं जे प्लॅन्ट आहे ते स्टोअरमध्येच आहे. अशा सर्व प्रकारच्या प्लॅन्टवर 10% घसारा आपणाला आकारायचा आहे. आलं लक्षात. तर या ठिकाणी हा घसारा आकारताना पहिल्यांदा जे नवीन प्लॅन्ट आहे 16,000चं, त्यापैकी 4,000चं आपण स्टोअरला रिटर्न केलेलं आहे, ते या ठिकाणी लिहिलं आहे. याच्यावर मायनस डिप्रिशिएशन 10%, 4,000च्या 10% म्हणजे 400, किती राहील इथं, 3,600. 4,000तून 400 रुपये डिप्रिशिएशन गेलं, मग 3,000 राहिलं. म्हणजे आता आपण ह्या 4,000वर डिप्रिशिएशन आकारलेलं आहे. त्यानंतर आता राहिलं 12,000चं डिप्रिशिएशन. तर या ठिकाणी बाय प्लॅन्ट ॲट साईट 12,000 असं लिहिलेलं आहे मी. बाय प्लॅन्ट ॲट साईट 12,000, त्याच्यावर मायनस करा डिप्रिशिएशन 10%. 10% डिप्रिशिएशन 1,200, म्हणजे या ठिकाणी 10,800 त्या ठिकाणी शिल्लक राहिलेले आहेत. तर आता ह्या 2 प्रकारच्या प्लॅन्टवर आपण घसारा आकारलेला आहे. आता ह्या तिसऱ्या प्लॅन्टवर आपल्याला घसारा आकारायचा आहे, पण तो कॉन्ट्रॅक्ट अकाउंटमध्ये आपल्याला तो आकारता येणार नाही, कारण हे प्लॅन्ट आपण कॉन्ट्रॅक्टसाठी वापरलेलंच नाही. म्हणून बॅलन्स शीटमध्ये त्याचा घसारा या ठिकाणी आकारावा लागतो. तर या ठिकाणी पहा, मग हे अशा पद्धतीने आपण हे केलेलं आहे. मग आपण बॅलन्स ह्या कॉन्ट्रॅक्ट अकाउंटची बेरीज केली. बेरीज केल्यावर क्रेडिट साईडची बेरीज आलेली आहे 1,79,000. 1,79,000 म्हणजे या ठिकाणी 16,500 रुपये प्रॉफिट झालेला आहे. आलं लक्षात. ठेक्याची किंमत 2,40,000 आहे. ही प्राईस, कॉन्ट्रॅक्ट प्राईस 2,40,000 आणि त्याचं वर्क सर्टिफाईड आहे 1,60,000. म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त, म्हणजे
ठेका आपला मोर दॅन 1/2, निम्म्यापेक्षा जास्त आपला ठेका कंप्लीट झालेला आहे. आलं लक्षात. ठेक्याची किंमत 2,40,000, त्याच्या निम्म म्हणजे 1,20,000. तर 1,20,000च्या पुढे आपण गेलो आहेत. 1,60,000चा ठेका त्या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. म्हणजे मोर दॅन हाफ ठेका आपण त्या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. आलं लक्षात. म्हणून मग ह्या प्रॉफिटपैकी टोटल प्रॉफिट आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करता येणार नाही. तर ते सूत्र लिहायचं. तर ते सूत्र मी या ठिकाणी लिहिलेलं आहे पहा. प्रॉफिट टू बी ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज इक्वल टू इस्टिमेटेड प्रॉफिट इंटू 2/3 इंटू कॅश रिसिव्ड डिवायडेड बाय वर्क सर्टिफाईड. आलं लक्षात. तर ह्या सूत्रामध्ये माहिती भरली. एस्टिमेटेड प्रॉफिट किती झालेला आहे हा 16,500. तो 16,500 या ठिकाणी. ठेका हा निम्म्यापेक्षा जास्त झाल्यामुळे हे 2/3, निम्म्यापेक्षा कमी असेल तर 1/3 येते या ठिकाणी. तर हे 2/3 घेतलं आणि गुणिले कॅश रिसिव्ड 80% आहे म्हणून हे 80, वर्क सर्टिफाईड 100% म्हणून हे 100%. आलं लक्षात. किंवा तुम्ही काय करा 1,28,000 भागिले 1,60,000 असं जरी केलं तरी चालते. म्हणजे जेवढं वर्क सर्टिफाईड झालं आहे त्याचे 80% कॅश मिळणार आहे म्हणून 80 भागिले 100 असं मी शॉर्टमध्ये ते घेतलेलं आहे. याचा गुणाकार भागाकार केला तर 8,800 रुपये प्रॉफिट त्या ठिकाणी आलेला आहे. तर हे 8,800 हा प्रॉफिट मी या ठिकाणी ब्रॉड डाऊन करून घेतला. बाय प्रॉफिट ब्रॉड डाऊन 16,500 आणि ह्या 16,500चं डिवायडेशन केल्यावर ह्या सूत्रामध्ये बसून 8,800 एवढी रक्कम आपणाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करता येते आणि 7,700 रुपये रिझर्व प्रॉफिट म्हणून या ठिकाणी रिझर्व ठेवण्यात आलेलं आहे. तर हे 8,800 बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या ओपनिंग बॅलन्समध्ये म्हणजे 2,000 रुपयाचं ते बॅलन्स आहे. त्याच्यामध्ये करंट इयर बॅलन्स 8,800 असं बेरीज करून मी इनर कॉलमला घेतलेली आहे 10,800 आणि याच्यातून मायनस केलेलं आहे. काय मायनस केलेलं आहे. हे जे ओल्ड प्लॅन्ट आहे ह्या ओल्ड प्लॅन्टवरचा 10% डिप्रिशिएशन या ठिकाणी मी मायनस केला आहे. डिप्रिशिएशन ऑन प्लॅन्ट अँड टूल्स इन स्टोअर 10% ऑफ ₹5,000 500 रुपये या ठिकाणी प्रॉफिटमधून हे मायनस केलेले आहेत. कारण ओल्ड प्लॅन्टवर या ठिकाणी घसारा आकारताना हे प्रोव्हिजन केलेली असल्यामुळे प्रॉफिटमधून हा जो घसारा आहे तो मायनस करा म्हणजे 10,500 रुपये 10,300 रुपये या ठिकाणी प्रॉफिट शिल्लक राहील. त्यानंतर हे जे 7,700 आहेत प्रॉफिट रिझर्वचे ते वर्क इन प्रोग्रेसमधून मायनस केलेले आहेत. रिझर्व प्रॉफिट 1,62,200 हा वर्क इन प्रोग्रेस आहे. त्याच्यातून 7,700 मायनस केले तर इथं राहिले 1,54,500 आणि ह्या 1,54,500मधून कॉन्ट्रॅक्टीकडून जी रक्कम मिळालेली आहे 1,28,000 ती या ठिकाणी मी मायनस केलेली आहे. मायनस करून 26,500 रुपये या ठिकाणी लिहिलेले आहेत. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर डिप्रिशिएशन यामध्ये ऑन प्लॅन्ट अँड टूल्स ओपनिंग बॅलन्स 6,000 लिहिलेलं होतं अगोदर. यामध्ये ॲडिशन केलेलं आहे मी. ॲडिशन कोणतं. हे 4,000वरचे 400 त्यानंतर ह्या 12,000वरचे 1,200 आणि ह्या 5,000वरचे 500 असे 12 4 16 5 2100 रुपये या डिप्रिशिएशन फंडामध्ये ॲड केलेले आहेत. म्हणजे 8,100 रुपये प्रोव्हिजन फॉर डिप्रिशिएशन या ठिकाणी आलेलं आहे. आणि हे प्रोव्हिजन फॉर कॉन्ट्रॅक्ट सब कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट आपण ऑलरेडी केलेलं होतं. तर अशा पद्धतीने ह्या सर्व नोंदी मी या ठिकाणी केलेल्या आहेत आणि याची बेरीज केली असता 61,500 आणि 61,500 या ठिकाणी बेरीज आलेली आहे आणि या ठिकाणी हा प्रॉब्लेम पूर्ण होतो. काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.